नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 5 वर्षासाठी सरकारकडून बंदी घालण्यात येणार आहे। जर तुम्ही बोगस पीक विमा या वर्षी घेतला आहे तर नवे बदल राज्य सरकारच्या माध्यमातून जे नवीन जी.आर. घेण्यात आलेला आहे, या जी.आरमध्ये स्पष्ट माहिती देण्यात आलेली आहे कोणासाठी हा हप्ता बंद होणार आहे। जर तुम्ही पीक विमा भरताय तर पीक विमा भरत असताना काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भात व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमाने समजून घेणार आहोत। आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ पुढे शेअर करा, प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला पाहिजे। अतिशय महत्त्वाची माहिती आहे। आणि सर्वात अगोदर तर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। कोणतेही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता। तर आपण व्यवस्थितपणे सर्व माहिती आपण समजून घेऊया। तर तुम्हाला माहीत आहे की सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना 2026-27, तर हे जे नवीन जी.आर. आलेले आहे त्यामध्ये स्पष्ट तुम्हाला इथे सांगण्यात आलेलं आहे की कृषी, पशुसंवर्धन, दूध व्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय विभाग शासन निर्णय 2026-27 मध्ये हा जे नवीन जी.आर. आलेला आहे, 3 जुलैला हा जी.आर. प्रस्ताव झालेला आहे। आणि हा जी.आर. खूप मोठा आहे। तुम्हाला काल व्हिडिओ टाकला त्यामध्ये तुम्ही पाहू शकता आणि व्यवस्थितपणे व्हिडिओ पॉज करून वाचू शकता। तर इथे नेमकं बोगस पीक विमा प्रकरणात फौजदारी कार्यवाही करणे, तर इथे स्पष्ट सांगितलं आहे की पीक अर्ज पडताळणी ज्या क्रमांकासाठी व क्षेत्रासाठी पीक विमा काढण्यात आलेला आहे त्या क्षेत्राचे 7/12 उतारावर शेतकऱ्यांचे नाव नसणे, बोगस 7/12 व पीक पेरा नोंदणीचे आधार पीक विम्याचे बोगस प्रकरणे करणे, दुसऱ्या शेतकऱ्यांच्या संस्थाचे क्षेत्रावर बोगस भाडेकराद्वारे योजनेत सहभाग घेणे, विहिरीत भाडेकरार न करता प्रस्ताव विमा उतरवणे अशा बाबी निकषात आल्यास अशा प्रकारात संबंधित दोषीवर कायदेशीर कार्यवाही करण्याची जबाबदारी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजने व फळ पीक विमा योजने जिल्हास्तरित आढावा तथा तक्रार निवारण समितीच्या मार्गदर्शक अनुसार संबंधित पीक विमा व कृषी विभागाचे राहील। तसेच महसूल दस्तावेजमध्ये फेरफार करून शासनाचे फसवणुकीच्या प्रस्तावनाबद्दल महसूल विभागामार्फत तहसीलदार यांचे स्वतंत्रपणे गुन्हे दाखल करण्याबाबत कार्यवाही करावी। बोगस किंवा फसवणूक उद्देशाने विमा घेतल्याचे आढळून आल्यास संबंधित अर्जदारांना पीक विमा योजना, नमो शेतकरी महासन्मान योजनेसारखे डी.बी.टीद्वारे लाभ देण्यात येणाऱ्या कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी 5 वर्षे बंदी घालावी। बोगस पीक विमा नोंदणी टाळण्याच्या दृष्टीने पीक विमा कंपनी योजनेच्या मार्गदर्शक सूचना अनुसार ड्रोन, उपग्रह प्रतिमा, रिमोट सेन्सिंग यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून विमा सुरक्षित पीक व क्षेत्राची खात्री करावी। तर हे जे एवढ्या नियमामध्ये जे शेतकरी बसत असाल तर त्यांनाच लाभ मिळणार आहे। आणि जे शेतकरी बोगस डॉक्युमेंट ठेवून किंवा इतरांच्या जमिनी दाखवून पीक विमाचा लाभ घेतलेला आहे तशासाठी शेतकऱ्यांसाठी कार्यवाही त्यांच्यावर होणार आणि तशा शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल देखील होणार आहे। आणि त्यानंतर त्यांना 5 वर्षासाठी ह्या शेतकरी योजनेमधून काढण्यात येणार आहे। म्हणून जे शेतकरी खोटे दस्तावेज देऊन ह्या योजनेचा लाभ घेत असाल तर त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा मेसेज आहे। आणि जास्तीत जास्त पुढे शेअर करत राहा व्हिडिओ।
जे करून सर्व शेतकरीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला पाहिजे. तर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असे छान छान अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही नक्की पोहोचवायचा प्रयत्न करतो आहे. आणि काही प्रश्न असेल तर विचारू शकता, आणि अजून समजलं नसेल तर व्हिडिओ पॉज करून व्यवस्थितपणे वाचू शकता. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसाठी. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद.